श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमो नमः। दोर्भिर्युक्ता चतुर्भिः स्फटिकमणिमयं मक्षमालां दधाना हस्ते नैकेन पद्मं शुकमपि च सितं पुस्तकं चापरेण या सा कुन्देन्दुशङ्खस्फटिकमणिनिभा भासमाना समाना सा मे वाग्देवतेयं निवसतु वदने सर्वदा सुप्रसन्ना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद श्री वल्लभ श्रीमन् नृसिंह सरस्वती स्वामी महाराज की जय। श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त दत्त दत्त। मंडळी नमस्कार। शिवचिदंबर महास्वामीजींचं चरित्र ऐकत असताना दत्तावतारी शिवचिदंबरांचं दिव्य असं चरित्राचं अवगाहन करत असताना माता पित्यांचं निधन झालं, मातोश्रींचं निधन झालं। त्याच्या काहीच कालावधीनंतर वडील मार्तंड दीक्षित ज्यांनी एवढी प्रखर शिवोपासना केली आणि आपल्या पोटी शिवावतार असलेले चिदंबर स्वामीजींना जन्म दिला, या अवतारी पुरुषानं बघा, योग्य अशा व्यक्तीच्या घरीच परमेश्वर शक्ती अवतरित होत असते। या मार्तंडांचा अधिकारी तितकाच आहे। आपल्या पुत्राकडनं आज्ञा घेऊन 1710 शके 1710 इसवी सन 1789 मार्तंड दीक्षित शिवस्वरूपी निजानंदी निमग्न झाले असा कथाभाग आपण कालपर्यंत पाहिला। मी बोलताना काल असं म्हणालो होतो की वडिलांनी देह ठेवण्यापूर्वीच चिदंबरांना सांगितलं होतं, चिदंबर महास्वामीजींना सांगितलं होतं की माझ्या देहावसानानंतर पूर्ण कलेनिशी तुम्ही प्रगट व्हा आणि लोकोद्धाराचं जे कार्य आहे, दत्तभक्तीचं जे कार्य आहे, शिवभक्तीचं जे कार्य आहे, अध्यात्माची बीज जनमानसात रुजवण्याचं जे तुमचं कार्य आहे, ज्यासाठी तुमचा अवतार आहे, ते आता परिपूर्ण दिशेनं तुम्ही करा। जी आज्ञा किंवा जे मनोगत आपल्या वडिलांनी ठेवलेलं होतं त्याची झलकच चिदंबर महास्वामीजींनी दाखवली। एक अतिशय जबरदस्त असा प्रसंग शिवचिदंबरांच्या चरित्राख्यानात सांगितला जातो। काय घडलं? वडिलांचं देहावसान झालं, त्या ठिकाणी 6 औदुंबराचे वृक्ष अंकुरित झाले, आपण काल पाहिलं। आता वडिलांचा 14वा दिवस होता आणि 14व्या दिवशी एक दिव्य लीला चिदंबर महास्वामीजींनी, दत्तावतारी चिदंबर महास्वामीजींनी दाखवली। काय केलं? काशीराज नावाचा शिष्य होता, त्यानं जी 100-200 मंडळी जी जमली होती ती पात्र अशी जी मांडलेली होती, त्या पात्राच्या ठिकाणी 100-200 पान ब्राह्मण भोजनाचं होणार म्हणून पात्र मांडून ठेवली आणि आता ती ब्राह्मण मंडळी सर्व जेवायला तयार असणार। फक्त चिदंबर महास्वामीजींनी आज्ञा करायचा फक्त भाग शिल्लक होता। शिवचिदंबर काही केल्या आज्ञा करेना। साधारण दुपारची वेळ झाली, अपराह्न काळ आता पुढे सरकू लागला। आपण असं कल्पना करूया की 12:30, 1, 1:30, 2 अजूनही शिवचिदंबरांच्या मुखातून आज्ञा येत नाही। अपराह्न काळ आता पुढे होत चाललाय, तेव्हा त्या काशीराज नावाच्या शिष्याला राहावे ना, तो म्हणतो, प्रभू महास्वामीजी, अहो 200 ब्राह्मण खोळंबलेत, फक्त तुमची आज्ञा व्हायचा फक्त अवकाश शिल्लक राहिलाय, कसं होणार? काय होणार? महास्वामीजींनी सांगितलं, जरा थांबा, जरा थांबा, अजून थोडं थांबा, आता अर्धीच घटिका थांबा, थोड्या वेळात मी तुम्हाला काय करायचं ते सांगतो। थोडा वेळ गेला न गेला आणि अचानक महास्वामीजींच्या मुखातनं शब्द आले। आता म्हणाले, पानं घ्या। काय प्रकार घडला? 400 ब्राह्मण पूर्व दिशेपासून 400 ब्राह्मण अचानक मुरगोडला येऊन पोचले। ते 400 ब्राह्मण पाहिल्यानंतर पात्र घ्या, आता पानं घ्या, म्हणजे आधीचे 100-200 माणसं आणि आता अचानक आलेली 400 पात्र, 400 ब्राह्मण वेग पूर्व भागातून आलेले। हे सगळं पाहिल्यानंतर तो जो काशीराज होता तो कळवळून म्हणतो, गुरुजी जरा 2 क्षण मला तुमच्याशी बोलायचं आहे। तुम्ही सर्वांसमोर पात्र घ्या असा शब्द प्रयोग केला, तुमचा शब्द पाळणं ही माझी जबाबदारी आहे, परंतु 200 ब्राह्मणांचा स्वयंपाक किंवा त्याच्या अलीकडे पलीकडे आपण असं सर्वसामान्यपणे गृहीत धरतो की एक 200 पानाचा स्वयंपाक केला असेल तर 250, 250 पान जेवू शकेल, पण 600 पान तर जेवणार नाही। महाराज अशी सत्व परीक्षा घेऊ नका, आता थोडं थांबवायला सांगा, नाहीतर नाचक्की होईल आपलीच। तो शब्द फक्त ऐकला आणि मुखातून शब्द आले शिवचिदंबरांच्या, अरे तू मार्तंडांच्या घरात आहेस,
आणि माझ्या वडिलांनी मला साक्षात अन्नपूर्णा माझ्या स्वाधीन करून माझ्या वडिलांनी देहावसान केला. आज त्यांचा 14वा आहे. 400 ब्राह्मण पूर्व दिशेतून आपल्या घरी इथे मुरगोडला येऊन पोचलेत आणि त्या 200 ब्राह्मणांचं काय घेऊन बसलास? 200 ब्राह्मणांव्यतिरिक्त 400 अन्य ब्राह्मणांची व्यवस्था, नवे नवे या पंचक्रोशीतल्या सर्व लोकांची जेवणाची व्यवस्था करूया. तुला बघायचं का अन्नपूर्णा कुठे आहे? म्हणून हाताला धरलं आणि आतमध्ये नेलं. स्वयंपाकघरात फक्त नेऊन दाखवलं तर तिथे प्रत्यक्ष अन्नपूर्णेचं वास्तव्य आहे आणि ती अन्नपूर्णा वरदहस्त ठेवून उभी आहे. हे जेव्हा पाहिलं तेव्हा त्या काशीराजाला काय बोलावं तेच सुचेना. तो चमत्कार दाखवला. 150, 200, 250 माणसांसाठी केलेला स्वयंपाक, 650, 700हून अधिक माणसं ती जेवली. त्यांनी वडिलांचा जेवणाचा तो 14व्याचा भोजन प्रसाद घेतला. अशी एक दिव्य लीला वडील गेल्याच्या 14व्याच दिवशी शिव चिदंबर महास्वामींनी करून दाखवली. एकदा एक चमत्कार असा घडला. एक अत्यंत दरिद्री असा एक अंत्यज एक दिवशी यांच्या घरी आला. चिदंबर महास्वामीजींना शरण आला. तो म्हणतो, महाराज मी अतिशय दुःखी आहे, मी दारिद्र्याने अतिशय पिडलोय, काय करावं ते सुचत नाहीये. चिदंबर महास्वामीजींनी त्याला असं वर्णन आहे चरित्रात सांगितलं, अमुक ठिकाणी जा आणि जमिनीच्या ठिकाणी तुला धन मिळेल, तुझ्या वाडवडिलांचं धन आहे ते तुला प्राप्त होईल. त्यानं पाहिलं पण ते मिळेना. पुन्हा सांगितलं, मी जिथं सांगितलंय तिथपासून 4 हात डाव्या दिशेला पुन्हा खणायला सुरुवात कर. चरित्राख्यानात वर्णन आहे, त्या तळमळून कळवळून आलेल्या दुःखी कष्टी अशा त्या अंत्यज मंडळीनं प्रार्थना केल्यानंतर चिदंबरांच्या आज्ञेनुसार त्यानं तो खड्डा केला आणि आपल्याच वाडवडिलांचं पूर्वधन त्याला प्राप्त केलं. त्याला अत्यानंद झाला. तो त्यांच्या चरणी आला आणि म्हणतो, महाराज मला या सर्वातनं आता मी काय करावं? धन तर प्राप्त झालं. बघा, पैसा ही गोष्ट अशी आहे की ती नसली तरी त्रास देते, पैसा येऊ लागला तरी चिंतेला कारण, आणि जास्त झाला तरी कुठे ठेवू म्हणून चिंता. नसली तरी चिंता, आहे तर अधिक कसा मिळेल म्हणून चिंता, आणि खूप मिळालाय तर आता तो कुठे दडवू किंवा कुठे लपवू म्हणून चिंता. म्हणजे थोडक्यात सार काय की पैसा हा चिंतेला कारण आहे. काय करू मी या पैशाचं? त्याने सांगितलं, जसं मी तुला पैसा मिळवून देण्यासाठी मार्गदर्शन केलं तसं या पैशाचा विनियोग तू कसा कर ते सुद्धा शिव चिदंबरांनी त्याला मार्ग सांगितला. लक्षात घ्या, या अंत्यजाला, या दुःखी कष्टी आलेल्या जीवाला जे मार्गदर्शन केलं ते तुमच्या आमच्यासाठी पण आहे. आपण जे कमाई करतो त्या कमाईचा 1/10 भाग हा परिमार्जन म्हणून का होईना आपण केलाच पाहिजे. सज्जन हो, या कथेतनं आपण हे सूत्र लक्षात घेऊया. चिदंबरांच्या अतिशय अलौकिक अशा लीलांचं अवगाहन आपण या निमित्तानं करतोय. आज इथेच वाणीला विराम देऊ. शिवचिदंबर 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 असं म्हणू आणि अत्रिपुत्र दत्तात्रेयांच्या पवित्र नामाचं पवित्र असं स्मरण करून थांबू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दत्त दत्त.